नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची वृषभ राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघावा, कारण आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे भविष्यवाणी वृषभ राशीच्या लोकांसाठी. ज्योतिषशास्त्रानुसार वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे. ज्योतिषशास्त्रात शुक्र हा भौतिक सुख, संपत्ती, वैभव, ऐश्वर्य देणारा मानला जातो. 2025च्या सुरुवातीच्या तुमच्या गोचर कुंडली बद्दल बोललो तर गजकेसरी योग, राजयोग तयार होत आहे. गुरु या राशीच्या लग्न घरात प्रवेश करत आहे. 3ऱ्या घरात नीच मंगळ आहे. तसेच केतू 5व्या भावात आणि बुध 7व्या भावात असेल. सूर्य 8व्या भावात आणि चंद्र 9व्या भावात असेल. तसेच 10व्या भावात शनी आणि शुक्र आणि 11व्या भावात राहूचा संयोग होईल. मे महिन्यात गुरुच्या राशी बदल होईल. तसेच 29 मार्चला शनी तुमच्या राशीच्या लाभस्थानात गोचर करेल. वृषभ राशीच्या लोकांच्या करिअर, व्यवसाय आणि कौटुंबिक जीवनासाठी 2025 बद्दल बोलायचे झाल्यास यावर्षी तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. आर्थिक स्थिती तुमची सुधारेल. यावर्षी तुम्ही मालमत्ता आणि वाहन खरेदी करू शकतात. तसेच फेब्रुवारी, एप्रिल, जुलै, ऑक्टोबर आणि डिसेंबर हे महिने तुमच्यासाठी शुभ राहणार आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला जर तुमच्या गोचर कुंडलीत शनी आणि शुक्राचा संयोग असेल तर तुम्हाला तुमच्या व्यावसायिक जीवनात चांगले फायदे मिळतील. नोकरी आणि व्यवसायातही तुम्हाला प्रगती होईल आणि तुमची नोकरी बदलू शकते. नवीन कामही सुरू तुम्ही करू शकतात. बाहेरगावी जाऊन तेथे काम करण्यात तुम्हाला यश मिळेल. परदेशात राहणाऱ्या लोकांनाही फायदा होईल. तसेच 29 मार्च पासून शनिदेव तुमच्या गोचर कुंडलीतील लाभस्थानात येतील. त्यानंतर तुम्हाला चांगले लाभ मिळतील. मित्रांनो, वृषभ राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष उत्तम राहणार आहे, कारण मे महिन्यापर्यंत तुमच्या राशीपासून गुरुग्रह स्वर्गात राहील. त्यामुळे मे महिन्यापर्यंत तुमचा काळ चांगला जाईल. त्यामुळे तुम्ही कोणत्याही अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतात. मित्रांनो, वृषभ राशीच्या लोकांच्या आरोग्याबाबत बोलायचे झाले तर तुमच्या राशीचा स्वामी शुक्र गोचर कुंडलीच्या 10व्या भावात स्थित आहे. त्यामुळे आरोग्याशी संबंधित कोणतीही मोठी समस्या उद्भवणार नाही. तसेच जर गुरु चढत्या घरात असेल तर कोणतीही मोठी समस्या उद्भवणार नाही. तसेच तुमचा स्वामी शुक्र 6व्या घराचा कारक असल्याने मध्यभागी तो स्थित आहे. त्यामुळे तुम्हाला कोणतीही गंभीर समस्या होणार नाही. पण जर सप्तम भावातील मंगळ दुर्बल असेल तर तुमच्या जोडीदाराची तब्येत ही बिघडू शकते. मित्रांनो, शुक्र आणि शनी आणि मंगळ याच्या संयोगामुळे किंचित तुम्हाला संमिश्र परिणाम मिळतील. वर्षाच्या पहिल्या 4 महिन्यात तुम्हाला थोडी काळजी घ्यावी लागेल. तुम्हाला अवैध संबंध टाळावे लागतील. यासोबतच नात्यात गोडवा आणावा लागेल, कारण तुम्हाला जोडीदाराशी मतभेद होताना दिसतील. मित्रांनो, वृषभ राशीसाठी तसे तर 2025 हे वर्ष अतिशय उत्तम असणार आहे. परंतु काही समस्या सोडल्यात तर तुम्हाला बघण्याची गरज नाही. सगळं काही व्यवस्थित आणि नीट नेटकेपणाने सुरळीत होईल. तर मित्रांनो, हे होते वृषभ राशीचे 2025 या वर्षाचे राशी भविष्य. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा, आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.